नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 5 क्वेश्चन्स बघितले आपण. ठीक आहे. आता आपण 6 ते 10 असे 5 क्वेश्चन अजून बघूया. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 बघा काय आहे. द लार्जेस्ट 4 डिजिट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर्स फॉर्म बाय यूजिंग द डिजिट्स 4037 each digit used only once respectively are. ठीक आहे. आपल्याला काय दिलेले आहे, 4 डिजिट दिलेले आहे. त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे की लार्जेस्ट 4 डिजिट नंबर एक तयार करायचा आहे आणि एक स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे. आणि ह्यापैकी जे 4 डिजिट आहे त्याला एकदाच वापर करायचा आहे. ठीक आहे ना. प्रत्येक डिजिटला एकदाच वापर करायचा. इच डिजिट यूज ओनली वन्स. एक डिजिट एकदाच यूज करायचा आहे. ठीक आहे. तर ह्यापैकी हा लार्जेस्ट, हा स्मॉलेस्ट, हा लार्जेस्ट स्मॉल कुठला तरी एक आहे. ठीक आहे. ते कसं करायचंय बघा. आपल्याला कुठले कुठले नंबर दिलेले आहे, 4, 0, 3 आणि 7. ठीक आहे. आता आपल्याला लार्जेस्ट नंबर जेव्हा तयार करायचा असतो तर सगळ्यात पहिले आपण जो सगळ्यात लार्ज नंबर आहे, ठीक आहे, इथं लार्ज नंबर कुठला दिसतोय आपल्याला, लार्जेस्ट नंबर आपल्याला तयार करायचा आहे, लार्जेस्ट. ठीक आहे. त्याच्यात सगळ्यात लार्ज नंबर कुठला आहे, 7. त्याच्यानंतर लार्ज कुठला आहे, 4. त्याच्यानंतर कुठला आहे, 3 आणि सगळ्यात 0. ठीक आहे. सगळ्यात लहान जो 0, असं आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण त्याला लिहितो. ठीक आहे. आणि स्मॉलेस्ट आपल्याला तयार करायचं असेल तर याचं उलट, सगळ्यात पहिले सगळ्यात स्मॉल नंबर लिहितो आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल नंबर कुठला आहे, 0. पण 0 पासून कुठलाही नंबर स्टार्ट होत नाही. ठीक आहे ना. 0 पासून जर आपण स्टार्ट केलं तर हा 3 डिजिट नंबरच होऊन जाईल. आपल्याला 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर मग त्याच्यानंतरचा जो स्मॉल नंबर कुठला आहे, 3 आहे. तर पहिले आपल्याला 3 घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मग 0ला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मग कुठला आहे, 4 आहे. आणि त्याच्यानंतर कुठला आहे, 7 आहे. तर अशा प्रकारे बघा, लार्जेस्ट 4 डिजिट नंबर ह्या 4 नंबरपासून तयार होणारा लार्जेस्ट 4 डिजिट नंबर कुठला होतोय, 7430. ठीक आहे. आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे, तो 3047. तर हा याच्यात मधला ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. ठीक आहे. एकदम सोपं आहे हे, तुम्ही 4th स्टँडर्डमध्येच बहुतेक शिकलेले आहे ते सगळं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. ओके. क्वेश्चन नंबर 7 तुमचं काय बघा. कॉमाज आर इन्सर्टेड इन नंबर आफ्टर इच. या 4 पैकी एक ऑप्शन आहे. आता तुम्हाला माहिती आहे का आपण कॉमा कुठे लावतो. आता याच्यामध्ये थोडं लक्ष द्या. आपण जे इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम जे बघितला होता त्याचा आता इथं यूज आहे बघा. आपण याचं सॉल्युशन बघा कसं आहे. जसं आता आपण काय करतो, 1000, 10,000. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लिहितो. त्याच्यानंतर आपल्या इथं काय येतं, 1 लाख. तर आपण काय करतो, 1 आणि असं लाख. तर इथे तुम्ही बघताय का, इथे आपण काय केलं, पहिला जो कॉमा आहे तो 3 डिजिट नंतर लावला आहे. इथे पण 3 डिजिट नंतर आहे, इथे पण 3 डिजिट नंतर. हे पहिला कॉमा. दुसरा कॉमा जो आहे तो नंतर 2 डिजिट सोडून लावलेला आहे. ठीक आहे ना. अशाच प्रकारे आपण पुढे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर 10 लाख येतो इथं. पुढचं जे आपलं येतं 10 लाख. त्याच्यानंतर अजून आपलं 1 करोड लिहायचं असेल तर मग इथे कॉमा येतो आणि इथे 0 येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला 2 पहिले 3 डिजिट सोडून कॉमा लावतो आपण, नंतर मग 2 डिजिट सोडून आपण कॉमा लावत असतो. ठीक आहे. पण इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये प्रत्येक वेळेस 3-3-3-3चं आपल्याला लावावं लागतंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, इथे जर बघितलं तर हे 10,000 असंच येणार आहे. पण जर आपल्याला 1 लाख आपण इंटरनॅशनल इंडियन याच्यामध्ये आपण कसं लिहितो, असं लिहितो. पण इंटरनॅशनलमध्ये याला 100,000 लिहितात, 100,000. त्याच्यानंतर आपल्याला 10 लाख लिहायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, 10 लाख म्हणजे 1 मिलियन होतात, है ना. तर 1 मिलियनमध्ये हे बघा आहे 3, त्याच्यानंतर हे 3 आणि हे 1 मिलियन झालं. हे इंटरनॅशनल नंबर सिस्टीममध्ये झालं. आता हे जे असतात ना, ह्याला पिरियड म्हणतात. हा एक पिरियड आहे, हा एक पिरियड आहे, पिरियड आहे, हा एक पिरियड आहे. ठीक आहे. तर आपण प्रत्येक पिरियड नंतर कॉमा लावत असतो. तर याचा आन्सर काय येतो, सी. ठीक आहे ना. प्रत्येक डिजिट नंतर लावतो का आपण. आपल्याला 1000 लिहायचं असेल तर असं 1 0 0 0 असं करतो का आपण प्रत्येक डिजिट नंतर किंवा प्रत्येक प्लेस नंतर, तर लावत नाही आपण. ठीक आहे. तर आपलं काय येतंय,
पिरियड, प्रत्येक पिरियड नंतर आपल्याला कॉमा लावायचा असतो. ठीक आहे. आता हे पुढचं एक क्वेश्चन येईल आपलं, नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबरचा, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. ओके, क्वेश्चन नंबर 8 बघा आता काय म्हटलं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर. ठीक आहे. फॉर्म्ड बाय यूजिंग डिजिट्स 5, 0, 6 and 1. ईच डिजिट यूज ॲटलिस्ट वन्स. ठीक आहे. प्रत्येक डिजिटचा एकदा तरी वापर झाला पाहिजे. आपल्याला कुठले कुठले बघा, त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. आपल्याला कुठले कुठले नंबर दिलेले आहे बघा. 5, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 1, असे 4 डिजिट आपल्याला दिलेले आहे. आणि याच्यामधून आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. पहिले कुठला 5 डिजिट आहे बघा, डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर. आता याच्यामध्ये 5 डिजिट नंबर आपल्याला ग्रेटेस्ट, आता सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे याच्यामध्ये 6 आहे, तर पहिले 6ला लिहायचं. त्याच्यानंतर कुठला आहे 5 आहे, तर 5 लिहायचं. त्याच्यानंतर 1 आणि त्याच्यानंतर 0. आता हे किती डिजिट झाले. आपण हे जे 4 डिजिट आपल्याला दिलेले आहे त्याच्यापासून आपण जर नंबर तयार केला तर आपला 4 डिजिटच नंबर तयार झाला. पण आपल्याला तर 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर मग आता याच्यामधून काय करावं लागेल आपल्याला. आता आपल्याला 5 डिजिट करायचं आहे याला, तर ग्रेटेस्ट 5 डिजिट करायचं आहे ना, ग्रेटेस्ट. तर त्यासाठी आपल्याला जो सगळ्यात मोठा नंबर आहे ना त्याला अजून एकदा वाढवून घ्यायचं. तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर ह्या 4 डिजिटला यूज करून ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आपला हा तयार होतो. हा काय आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पण इथं काय म्हटलेलं आहे तर 5 डिजिट ऑड नंबर. आता इथं बघा हे 0 युनिट प्लेसला आहे, तर मग हा झाला इवन नंबर. मग याला आपल्याला ऑडमध्ये कन्वर्ट करायचं. तर ऑडमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला काय करावं लागेल, ह्या 0ला इकडे घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि 1ला इकडे घ्यावं लागेल. तर आपण हे 0 इकडे घेऊया आणि 1 इकडे घेऊया. आता हा झाला ऑड नंबर तुमचा, कारण युनिट प्लेसला तुमचा 1 आलेला आहे. तर हा आहे तुमचा ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर बाय युजिंग दीज नंबर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर करायचा आहे. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना आपण काय करत असतो, सगळ्यात पहिले आपण सगळ्यात छोटी नंबर लिहितो. आता सगळ्यात छोटा नंबर तर 0 आहे, पण 0 पासून कुठलीच नंबर स्टार्ट होत नाही. मग आपण काय करूया, 1 पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर मग स्मॉल कुठला येतोय 0, त्याच्यानंतर स्मॉल काय येतोय 5 आणि त्याच्यानंतर काय येतो 6. आता इथे पण तुमचा 4 डिजिट नंबर झालाय, पण आता आपल्याला इथं 5 डिजिट करायचं आहे. ठीक आहे. तर 5 डिजिट करायला आपल्याला काय करावं लागेल, 1 0 आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये 1 0 अजून वाढवावं लागेल. ठीक आहे. तर आपण काय करू, याला इथे 1 0, ठीक आहे, इथे 1 0 आणि हे 5 6. पण आता इथे म्हटलंय काय म्हटलं बघा, स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर. इवन नंबर करायचा. आता हे आहे तुमचा बरोबर आहे, हा इवनच आहे. ठीक आहे ना. 6 तुमचा युनिट प्लेसला येतोय, तर हा इवनच येणार आहे. ठीक आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे, दोघांचं डिफरन्स काढायचं. तर आपल्याला काय, याला मायनस करावं लागेल. ठीक आहे. याच्यातून याला मायनस करायचं. तर 11 - 6 केलं तर किती होणार 5. ठीक आहे. इथे झाले हे 9, म्हणजे हे 49 झाले. 9 - 5 केले तर किती येतात 4. 4 - 0 4. ठीक आहे. हा येणार 6 आणि हे येणार 5. तर आन्सर काय येतो 5 6 4 4 5. तर आपला आन्सर कुठला यायला लागला बघा, आन्सर नंबर बी, 5 6 4 4 5. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की याच्यामध्ये आपल्याला 4च डिजिट दिलेले आहे, पण आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचा असेल तर जर ग्रेटेस्ट नंबर असेल तर आपल्याला जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याला वाढवायचा आहे, आणि स्मॉलेस्ट नंबर जर तयार करायचा असेल तर जो सगळ्यात स्मॉल नंबर आहे ना त्याला रिपीट करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा नंबर. आणि इथे आपण जसा तो नंबर दिला तर इथं ॲक्च्युली इवन नंबर तयार होत होता, पण इथे ऑड नंबर म्हटलं आहे, तर म्हणून आपण हे 0 आणि 1ची प्लेस चेंज केलेली होती. ठीक आहे. आणि इथे बघा, इथे आहे तसं आपलं इवन नंबर आलेला आहे. ठीक आहे. तर याच्यातून याला मायनस केलं तर याचा आन्सर येतोय 5 6 4 4 5. आन्सर नंबर येतो याचा बी.
ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. ओके, चला क्वेश्चन नंबर 9. आता इथे आपला इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम आपण दोन्हीही समजून बघूया व्यवस्थित. हां, तर द नंबर 8263152269 कॅन बी रिटन इन इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशन ॲज. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो नंबर दिलेला आहे, ठीक आहे, 8263152269 याला इंटरनॅशनल याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, नंबर सिस्टममध्ये लिहायचं आहे. तर इंटरनॅशनलमध्ये बघा कसं लिहितात. इंटरनॅशनलमध्ये जसं आपण 1, 10, 100 हे तीनचा एक ग्रुप असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 100 नंतर 1000, त्याच्यानंतर 10,000 आणि मग 100,000. हे इंटरनॅशनल सिस्टममध्ये असे हे पिरियड असतात. ठीक आहे, ही वन्सची फॅमिली आहे, हे 1000ची फॅमिली आहे. त्याच्यानंतर इथं येते मिलियन, 10 मिलियन आणि 100 मिलियन. हे मिलियनची फॅमिली आहे. ठीक आहे, तर आता याला ह्या नंबरला आपल्याला लिहायचं आहे बघा. तर कसं लिहावं लागेल, 3-3चा ग्रुप पाडायचा असतो याच्यामध्ये. ठीक आहे, 3-3चा ग्रुप पाडायचा आपल्याला याच्यामध्ये. तर हे बघा, हे टोटल किती नंबर आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे पण बघा 3 आणि 9 बरोबर आहे. ठीक आहे, तर आपल्याला 8 2 6 आणि कॉमा लावावा लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 1 आणि 5 परत कॉमा आणि त्याच्यानंतर 2 6 9 हा असा नंबर आपल्याला लिहावा लागेल. आणि याला कसं रीड करायचं, आता हे मिलियनची फॅमिली आहे. ठीक आहे ना, मिलियन फॅमिलीमध्ये मिलियनच्या पिरियडमध्ये आहे. तर 826 मिलियन. ठीक आहे, हे 826 मिलियन 315,000. ठीक आहे, अँड 269. हे बघा सेम असं, हे जे पहिलावाला जो आन्सर आहे ना, सेम असंच हे आहे याचा आन्सर. ठीक आहे, 80 है ना, 826 आणि आता त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, मिलियन. का बरं, तर हे मिलियनच्या पिरियडमध्ये आहे. त्याच्यानंतर हा 315 आणि 1000, कारण हे 1000च्या पिरियडमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर 269 हा तुमच्या युनिट किंवा वन्सच्या पिरियडमध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो नंबर आहे 826315269ला आपल्याला असं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, कशामध्ये, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशनमध्ये. आणि हेच जर हाच नंबर जर आपल्याला इंडियन नंबर सिस्टममध्ये लिहायचं असलं तर कसं करावं लागेल आपल्याला. इंडियन नंबर सिस्टममध्ये आपण काय करतो है ना, 1s 10s 100 आपल्याला पहिला जो आहे 3चा ग्रुप असतो. त्याच्यानंतर मग आपला जो ग्रुप असतो तसा असतो 1000, त्याच्यानंतर 10,000. ठीक आहे, आता 2-2चे ग्रुप असतात आपले. ठीक आहे, त्याच्यानंतर 10,000 झालं की मग लाख येतोय आणि 10 लाख येतोय. ठीक आहे, हा असा एक ग्रुप असतो. त्याच्यानंतर लाख झालं की आपलं काय येतोय, 10 लाख झालं की करोड येतोय है ना. करोडला आता मी सीच लिहितो फक्त आणि 10 करोडला TC. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला 2-2चे ग्रुप आपण कॉमा जो आहे आपला इंडियन याच्यामध्ये आपण 2-2चा पिरियड असतो त्याला. ठीक आहे, तर ह्याच नंबरला आपल्याला कसं लिहावं लागेल माहिती आहे, इथं फक्त 2च डिजिट येणार, 82 करोडमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 63 लाखमध्ये येणार. त्याच्यानंतर 1000मध्ये 15,000. त्याच्यानंतर 269. तर हा जो सेकंड नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये 82 करोड हा जो आहे करोडच्या फॅमिलीमध्ये, करोडच्या पिरियडमध्ये आहे. त्याच्यानंतर 63 लाख
63 लॅक हे लॅकच्या पिरियडमध्ये आहे. त्याच्यानंतर 15,000 हा 15,000च्या पिरियडमध्ये आहे. आणि 269 हे तुमच्या वन्सच्या पिरियडमध्ये आहे. तर हे असा फरक आहे. हे बघा, हे इंटरनॅशनलमध्ये असं लिहिलं जाते 3-3 नंतर कॉमा लावायचा आहे आणि आपल्या इंडियनमध्ये हे 2-2 नंतर आपल्याला कॉमा लावायचा आहे. शेवटचे फक्त आपला 3 असतं. शेवटचा आपला जो असतो ना तो आपला 3चा पिरियड असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे इंटरनॅशनल आणि इंडियन नंबर सिस्टममध्ये थोडा फरक आहे. तर याचा जो ॲन्सर आपल्याला फक्त इंटरनॅशनलमध्ये द्यायचा आहे तर याचा ॲन्सर येतोय ॲन्सर नंबर ए. ठीक आहे. आणि इंडियनमध्ये जर विचारलं तर बी येणार. आणि सी डीची काही गरजच नाही आहे. ठीक आहे. नन ऑफ दिस लिहिलेलं आहे आणि ते सी येतच नाही आहे त्याचा ॲन्सर. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, हे व्यवस्थित समजून घ्या तुम्ही हे कसं लिहिलेलं आहे. असं 3-3चं हे वन्सची फॅमिली, हे 1000ची, ही मिलियनची. त्याच्यानंतर हे वन्सची फॅमिली, हे 1000, लॅक, करोड. ठीक आहे. हा फरक आहे याच्यामध्ये नंबर सिस्टममध्ये. याच्या बेसिसवर तुम्ही वेगवेगळे नंबर आपल्या तयार करून तुम्ही लिहून बघू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. ओके, चला क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा काय म्हटलं आहे. द नंबर ऑफ डिजिट्स इन अ नंबर स्टार्टिंग विथ 72 crores विल हॅव. म्हणजे एका नंबरमध्ये किती डिजिट असणार जी नंबर 72 करोड पासून सुरू होते. तर 72 आणि इथे बघा आता इंटरनॅशनल किंवा इंडियन असं काही लिहिलेलं नाही आहे तर आपण याला इंडियन म्हणूनच कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. तर 72 आणि करोड लिहायचं आपल्याला. तर करोडमध्ये किती झिरो असतात? 7 झिरो असतात. तर 1 2 1 2 1 2 3. ठीक आहे. कारण आपण 2-2चा पिरियड असतो आपल्या इंडियन याच्यामध्ये नंबर सिस्टममध्ये. हे 2 0 2 0 हे 4 आणि हे 3 7 टोटल 7 झिरो झाले. हे झालं तुमचं 72 crores. तर याच्यामध्ये किती डिजिट असणार बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल किती डिजिट आहे त्याच्यामध्ये? 9 डिजिट आहे. ठीक आहे. कुठलीही नंबर आता ह्या झिरोच्या जागी समजा कुठले दुसरे नंबर असते सपोज तर टोटल किती डिजिट राहिले असते? ते 9 डिजिट राहिले असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन्स आपले झालेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5-5 घेतल्यापेक्षा डायरेक्ट 10-10 क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. जेणेकरून आपलं थोडं लवकर होईल. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण 11 ते 20 पूर्ण क्वेश्चन्स करून टाकूया. ओके. धन्यवाद.